मुंबईच्या राजकारणात ताज हॉटेलमधून झालेल्या एका व्हिडिओमुळे वाद निर्माण झालाय। शिवसेना शिंदे गट नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात त्यांनी नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये का ठेवण्यात आले याबाबतचं स्पष्टीकरण दिलंय। शीतल म्हात्रे म्हणाल्या, मेयर बनण्याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रपणे घेतील, त्यामुळे नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडू शकेल। राजकीय वर्तुळात या व्हिडिओनं खळबळ उडवली असून आगामी महापौर निवडणुकीवर याचा परिणाम कसा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला सामोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत। आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेलं आहे, त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे। आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत। आणि तुम्ही हॉटेल पॉलिटिक्सबद्दल बोलायचं तर हे आमचे जे नगरसेवक आहेत हे जवळजवळ 29 नगरसेवकांपैकी जवळजवळ 20 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं याबद्दल काही माहिती नाही। तर त्या संदर्भात 2 दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे, जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतं आहे, कामकाज कसं होत आहे, त्याचे कायदे कानून काय आहेत, कशा पद्धतीने आपण सामोरं जायचं आहे याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल जे काही हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज नाही आहे, कारण आमचे जे निवडून आलेले हे वाघ आणि वाघीण आहेत आणि हे तुम्हाला हरवून उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत। त्याच्यामुळे ज्या काही पुढ्या सोडत आहेत ते मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाहीयेत की नाही, असा संशय आम्हाला होतो। चर्चा अशी आहे की कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा असा बोललं जातं, तर तुम्ही इथे आणून तुमची बार्गेनिंग पॉवर यासाठी वाढवताय, तुमचा लक्ष ठाणे आणि KDMC मध्ये तुम्हाला जास्त हे मिळावं, तुम्हाला स्पेस जास्त मिळावं, त्यासाठी या प्रकारच्या तुम्ही BMC मध्ये दबाव। एक लक्षात घ्या की महायुती ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे, त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर्स वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत। परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे 2 दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत। आता मग जी चर्चा सुरू आहे की महापौर हा पद हे समसमान मिळावं, बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्ताने भगवा हा महानगरपालिकेवर बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे पूर्ण करण्यासाठी मागितलं जात आहे, या सगळ्या चर्चांना नेमकं पूर्णविराम काय असणार आहे? नक्की बघा, अजूनही महानगरपालिकेमध्ये महापौराचं म्हणजे कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाही आहे। अजून आरक्षण निघायचं आहे, तर त्याच्या आधीच या सगळ्या चर्चा होत आहेत, याला काहीही अर्थ नाही आहे। याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही मुख्य नेते ते मिळून घेतील। दुसरीकडे संजय राऊत थोड्याच वेळात जेवणासाठी ताजलँडला येत असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे माध्यमांना, याकडे कसं पाहता? कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची, आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत, कारण ते ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्व पक्षांना म्हणजे उबाटा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे। आणि आता मला असं कळलं आहे की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे। जे खासदारकी त्यांना माननीय शिंदेसाहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदेसाहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाही आहे, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदेसाहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल, म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतंय। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई।